हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघा, आज आपण डायरेक्ट कपड्यावर कटोरी ब्लाउजचे कटिंग कसे करायचे आहे ते बघणार आहे। तर हे बघा, मी इथे 80 सेंटीमीटर चा कपडा घेतला आहे, ब्लाउज पीस। तर हे बघा, या पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेतला आहे। तर आता आपण इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग करणार आहे। तर इथे 13 इंच उंचीचे माप आहे त्यांचे पूर्ण। तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतले आहे आणि 14 इंचावर मार्किंग केले आहे। हे बघा, आता या ब्लाउजच्या गळ्याची उंची 9 इंच आहे। तर मी इथे 5.25 इंच शोल्डर घेतले आहे, म्हणजे तो डीप नेक मध्येच आहे। तर हे बघा, 5.25 इंच शोल्डर घेतले आहे मी इथे। आणि आर्महोलसाठी मी इथे 5.25 इंच घेतले आहे। बघा, या पद्धतीने आर्महोलचे इथे माप टाकून घेतले आहे। आता छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच घेत आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी। आता हे बघा, डीप नेक आहे आणि आपण शोल्डर कमी घेतले आहे, त्यामुळे तर आपला पाठीमागचा भाग काय होतो, कधी कधी आपल्या मुंड्यामध्ये टाईट होतो आणि खेचल्या जातं, त्यामुळे आपले शोल्डर उतरते। तर त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे मुंड्याला, आणि नंतर आपल्याला ते बॉक्स तयार करून तिथे 1.25 इंचावर आर्महोलची गोलाई देऊन घ्यायची आहे। बघा, गळा रुंदी मी इथे 2.25 इंच घेतली आहे। तर आता पाठीमागचा गळाची उंची बघा कशी काढायची आहे। तर हे त्यांचं मापाचं ब्लाऊज आहे बघा तयार। तर जे खालची कमरपट्टी आहे आपल्याला ती मोजून घ्यायची आहे, किती आहे। तर इथे 4.25 इंच येत आहे। तर मी इथे 5 इंचावर मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून 4.25 इंच आपले तयार येणार। तर बघा, गळ्याची उंची इथे 9 इंच आली आहे। खालच्या साईडला मी 2.5 इंचावर मार्किंग केले आहे गळा रुंदीसाठी, आणि गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे या प्रकारे। आता कमरची साईज त्यांची 30 इंच आहे। तर 30 इंचाचा चौथा भाग 7.5 इंच येणार आणि 1.5 इंच शिलाईसाठी, 1 इंच एक्स्ट्रा आपलं मागील टक्ससाठी। तर जसं मार्किंग केलं आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। बरोबर आपल्याला मार्किंगवरच कट करायचं आहे। तर आता हा भाग गळा आपण नंतर कटिंग करणार आहोत, आपण या भागावरूनच समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत। ते बघा, हा आहे असाच आपल्याला पलटून घ्यायचा आहे कपडा, आणि जी ओपन बाजू आहे ती आपल्या साईडला करून घ्यायची आहे। हे बघा, आता इथे समोरच्या साईडला ओपन बाजू आहे। तर दोन्ही आपल्याला डबल याच्यामध्ये कपडा आहे, तर व्यवस्थित आपले कपडा बरोबर बसवून घ्यायचा आहे सेट करून। आता जो पाठीमागचा भाग आहे आपल्याला तो इथे ठेवून घ्यायचा आहे, जसा आहे तसाच। आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले। आता इथे थोडंसं कमी जास्त आहे समोरचा कपडा, तर आपण जे सरळ आहे तिथूनच कपडा ठेवून घेणार आहे आणि साईडचा आपण कटिंगमध्ये करून घेणार आहे। तर हे बघा, इथे जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले पाठीमागचा भाग। इथे गळ्याचं रुंदीचं सुद्धा माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, समोरचा भाग कटिंग करण्यासाठी इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे, आणि शोल्डर आणि आर्महोलचा इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जेवढं आपण पाठीमागच्या भागात घेतलं होतं तेवढंच, 5.25 शोल्डर आणि 5.25 आर्महोल, आणि 1.25 इंचावर समोरच्या आर्महोलसाठी आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। आता हे बघा, गळा उंची इथे मी 6.25 इंच घेतली आहे, आणि गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंच ठेवली आहे, आणि या पद्धतीने इथे गोल शेप देऊन घेतला आहे। हे बघा, थोडंसं खाली 0.5 इंच एक्स्ट्रा खाली तिरकस घेतला आहे, त्याने काय होते, आपल्या गळ्याची फिटिंग छान बसते। आता 1 इंच वर आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करायचं आहे, आर्महोलच्या साईडला 2.5 इंचावर। आता त्या अगोदर आपल्याला इथे क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। तर तयार आपल्याला 2.5 इंचाची पाहिजे, तर 3 इंचावर मार्किंग टाकायचं आहे। आणि त्या अगोदर पहिले इथे काय करायचं, आपल्याला पाठीमागच्या भागात आपण 1 इंच टक्ससाठी वाढवून घेतला होता, ते कमी करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता फिटिंगच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग केले आहे, आणि एक सरळ लाईन ओढून इथे क्रॉसपट्टीसाठी माप टाकून घेतले आहे बघा। आता कटोरी कशी काढायची आपल्याला इथे बघा,
तर हे बघा, कटोरीचे माप काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगच्या साईडला इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपली कटोरी इथे तयार होऊन जाते बघा या पद्धतीने. तर आता ही 5.5 इंचाची कटोरी तयार झाली आहे एकदम व्यवस्थित. ते बघा 4 इंचावर मार्किंग केले आहे. आता इथे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा ब्लाऊज आहे साधावाला, याला अस्तर नाही लावायचं आपल्याला. तर हे काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला जेवढं आहे तेवढंच घ्यायचं. इथे खालच्या साईडला मी अर्धा इंच मार्किंग केलं आहे, पण ते नाही घ्यायचं आपल्याला. इथे जेवढं आहे तेवढंच घ्यायचं, कारण की याच्यामध्ये आपण डबलमध्ये क्रॉसपट्टी लावणार आहे. जर तुम्ही जॉईंटवाली लावत असाल तर अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं समोरच्या भागात. आता हे बघा, जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. ते कट करून घेत आहे मी. आता हे कट नाही करायचं आपल्याला, याच्यामधून आपण डबलमध्ये क्रॉसपट्टी कट करणार आहोत. तर आपली कटोरी तयार झाली. ते कट करून हे बघा, आता हे जे 1/2 इंच कट होतं आपलं ते इथे कट करून घ्यायचं, जेणेकरून हे जे फिटिंगच्या साईडला आर्मलमध्ये झोल येतो ना, तो येणार नाही. आता हे बघा, हे क्रॉसपट्टी कशी करायची आपल्याला, जेवढं आपलं पहिलं माप होतं टाकलेलं त्याच्यावरूनच आपल्याला डबल फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे, कारण आपण जॉईंट नाही देणार क्रॉसपट्टीला. तर आपल्याला जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे. आता ते साईडला 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे, जे की आपण आय हुक पट्टीमध्ये जाणार आपलं. त्यामुळे मी इथे 1/2 इंच साईडला एक्स्ट्रा सोडला आहे आणि कट करून घेतला आहे. आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे बघा. तर बाही कट करण्यासाठी इथे काय करायचं आहे बघा, कपड्याची घडी आपल्याला किती फोल्ड करायची आहे, छातीचा चौथा भाग 8.5 इंच. तर कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्ही हेच करू शकता, कारण कोणत्या साईजचा ब्लाऊज असो बाहीची घडी घेताना आपल्याला छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे. आता हे बघा, त्यांचे एका बाहीचे जे हातशिलाई आहे ते पूर्ण उसवून गेलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज असेल ते. तर इथे 5 इंच बाहीची उंची घेत आहे मी आणि शिलाईसाठी 1.5 इंच वाढवून घेत आहे, कारण आपला साधा ब्लाऊज आहे ते 1 इंच आपल्याला समोरच्या साईडला फोल्डिंगमध्ये जाणार. आता 3 इंचावर बाहीची कॅप हाईट टाकली आहे मी. खालच्या साईडला 1.5 इंच घेतले आहे आणि वरच्या साईडला 2 इंच. या पद्धतीने इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे. आता आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचा आहे किती आहे ते. तर इथे बघा 5.5 इंच येत आहे दंडगीर. 5.5 इंचावर मार्किंग करायचं आणि शिलाईसाठी जेवढं आपण साईडला एक्स्ट्रा सोडलं आहे तेवढं सोडून घ्यायचं. मार्किंग करून इथे जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. आता बघा, 2 भाग उचलून घ्यायचे आहे आपल्याला आणि असे अर्धा ते 1/2 इंच मागे ओढून घ्यायचे आहे. हे बघा, इथे 1/2 इंच घ्यायचं आहे आपल्याला मीडियम साईजसाठी. तर या पद्धतीने इथे जेवढा एक्स्ट्राचा साईडला कपडा निघतो आपला तेवढा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, समोरच्या भागाचा इथे आर्मलचा शेप देऊन होतो आपला. आता ज्या भागाचा कट केला आहे त्या भागावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई करतेवेळी आठवण राहील की आपण हा समोरचा भाग आहे. ते बघा, या पद्धतीने इथे शेप तयार होतो. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे बघा. तर इथे डबल कपडा आहे. आता ही जी कटोरी आपली मापाची निघली होती ती इथे आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. पहिलं जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आय हुकच्या साईडला इथे मी 1 इंच वाढवून घेत आहे आणि फिटिंगच्या साईडला 1.25 इंच वाढवून घेत आहे बघा. आता वरच्या साईडला दोन्ही साईडला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकस असा शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा बघा. आता दोन्हीचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरला आपल्याला फोल्ड करून मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे खाली सेंटरपासून 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, आता या पद्धतीने आपल्याला पूर्ण शेप देऊन घ्यायचा आहे आणि जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. ते बघा, या प्रकारे आपली कटोरी इथे तयार झाली आहे.
आता हे बघा एवढं पूर्ण आपलं ब्लाऊज कटिंग झालं आहे. तर आता हे जो साईडचा कपडे वाचला आहे आपल्याला एवढं, याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या, कमरपट्टी, आयहुक सर्व आपल्याला याच्यामधून काढायचं आहे. ते बघा लांब लांब इथे मी अशा या पद्धतीने क्रॉस पट्ट्या कट करत आहे पायपिंगसाठी आपल्याला. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला अशा तिरकसमध्ये पायपिंगसाठी 1-1.25 इंचाची पट्टी काढायची आहे. अशी ओढली तर ती ताणली गेली पाहिजे, जेणेकरून आपली पायपिंग छान येईल. आता याच्यामध्ये कमरपट्टी काढायची आहे आपल्याला पाठीमागच्या भागाला जे आपण लावणार आहे एक्स्ट्राची. तर या पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग झाला आहे बघा. आता जर काही कमी पडलं आपल्याला तर आपण याच्यातून काढू शकतो. ते बघा पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आता हे गळ्याचं जे आपण पाठीमागचं मार्किंग केलं होतं ते कट नव्हतं केलं, तर ते कट करायचं आहे. आता हा जो कपडा निघणार आहे साईडचा, याच्यामध्ये आपण आयहुक पट्टी बनवणार 2. तर या पद्धतीने आपले ब्लाऊज पूर्ण झाले आहे कटिंग करून. तर हे बघा, आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज कटिंग करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ मी रोज अपलोड करत असते. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.